तर मित्रांनो, आमच्या इथं चेंबूरमध्ये बघा किती पाणी. ते बुद्ध विहार आहे. पूर्ण गल्ली भरली पावसाने. तिथे खाली बघा किती पाणी. तिथे खाली पण आता हे पाण्याची लेवल कमी झाली. रात्री एवढं पाणी होतं, पूर्ण अर्धे अर्धे पाय पाण्यात जात होतो. काय काका जा घरी. हे बघितलं, तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. शी लोक चालायला पाण्यात तुटतात. हा वरचा रोड, इथे पण रात्री लय पाणी होतं. खालचा रोड, तिथे रात्री ह्या खालच्या रोडला एवढं पाणी होतं. माझे पूर्ण अर्धे अर्धे पाय पाण्यात होते. वरती नाक्यावरून तर खालच्या भुयारी मार्गापर्यंत खूप पाणी साठलं होतं. आणि दुसरी गोष्ट काय, पाणी जायला काय तेवढं चान्स नाही भेटावाला. तिथे आपलं हायवे रोडला बघा किती पाणी. आता जरा कमी झालं आहे. मग सकाळी आणि रात्री बघायचं होतं. गाड्या जात होत्या, गाड्या आहे ना, पावसामध्ये ना धीमे धीमे चालले होतं. गाड्या ज्याला चान्स नव्हता अजिबात, थोडं पाणी साठलं होतं. तिथं आपलं हा आहे हायवे रोड, चेंबूर ते घाटकोपर आणि सायन दादरचा हा हायवे रोड आहे. त्या रोडला पण ना गुडीगोडं पाणी होतं. आता पाण्याची लेवल झाली कमी, म्हणजे आता पाणी म्हणजे कमीच झाले आता. आणि जिकडे तिकडे खड्डे आहेत ना, तिकडे अजून पाणी साठलंय. जसं की इथे अजून पाण्याची लेवल कमी झाले नाही. आणि त्या साईडला थोडे अजून आहे. 2-3 ठिकाणी जरा पाणी जाणे अजून गेलं नाही. आम्ही हायवे रोडला जरा पाणी आहे अजून. आणि पाऊस पण आता कमी झाला आहे. पावसाची ना पात्रता आता कमी झाली. बघा हे पाणी, हे तर काहीच नाही. मी तर बोलतो ना, हे काहीच नाही. सकाळी बघा, सकाळी आणि काल रात्री मी आलो कामावरून, या पाण्यातून मला चालायला येत नव्हतं. एवढं पाणी होतं, गुडघे एवढं पाणी होतं. गुडघे एवढं पाणी इथं होतं साठलेलं रात्री. आता जरा कमी झाले बघा. बघितलं, आणि तो हायवे रोड पूर्ण भरला होता. तिकडे पण गुडीगुडी पाणी होतं. पाऊस आहे, एन्जॉय केला पाहिजे. पाऊस काय सारखं येत नाही. एवढे 4 महिने बोलतात पाऊस होते, पण 4 महिने काय पाऊस पडत नाही. 4 महिने जर पाऊस कंटिन्यू पडला, तसं ऊन 4 महिने असतं, हिवाळा 4 महिने असतो, थंडी 4 महिने वाजते. तसा पाऊस जर 4 महिने असला तर आपण सगळ्या ढगात. 4 महिने पाऊस कंटिन्यू पडला तर 2-3 दिवस झाले पाऊस कंटिन्यू पडतो आहे, तर ही हालत आहे. विचार करू शकता, जर 4 महिने पाऊस कंटिन्यू पडला तर काय हाल असेल. पावसाचा आनंद घ्या. पावसाचा आनंद घेतलाच पाहिजे. पावसाचा आनंद घ्यायचा पण एवढं पण नाही घ्यायचा की तब्येत खराब झाली पाहिजे. तब्येत सेफ असेल तर तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता आणि पावसाचा आनंद घ्यायचा. जास्त पण नका घेऊ, तब्येतीवर परिणाम होईल. छत्री मागतात. काही लोकांना एवढा सेन्स नाही. माणसं रोडने चालले असेल तर आपण रिक्षा किंवा गाड्या आपल्या हळू घेऊन चालावा. याडा भोकाचे लोक काय असे अजून त्या पाण्यातून गाडी फास्ट घेतील, मग आपल्या अंगावर सगळं पाणी उडून देतील. ते घाणी घेऊन ते पाणी आपल्या अंगावर उडतं, कपडे खराब होतात. दुसरं काय नाही, वास मारतो कपड्यांचा. पाऊस पडतो ते आपण भिजतोय बरोबर आहे, पण ते घाण पाण्याने आपल्या कपडे खराब झालं का त्याच्यावर ते वास सुटतो. असे आहेत काही येडं भोकाचे लोक.
आणि एवढा कॉमन सेन्स ते गाडी हळू चालवावा. लोक चालले, आपली गाडी आहे पण आपण काय 5-6 जण झालो. तुम्ही चाललंय सुखरूपपणे गाडीमध्ये, बाकीच्या लोकांचा विचार केला पाहिजे की नाही. जर गाडी हळू तर काय फरक पडणार आहे का? त्यांची गाडी का पाण्यात तुंबून बसते, गाडी त्यांची जाणं असेल पाण्यामधून. असतात काही वेळ मोठे, सगळे तसं नसतात. सगळ्यांना बोलून काय मतलब नाही. काही काही असतात. एवढा पाऊस पडतोय तर रिक्षावाले कंटिन्यू गाडी चालवत आहे. कोण देईल खायला नाही काम केलं तर. एक माणूस आपलं पोट कसं भरू शकतो, पण पूर्ण फॅमिली सांभाळायची म्हणतात ती. ऊन वारा पाऊस काहीच बघावं लागत नाही, घरातून बाहेर काढावं लागतं. पाऊस असो, किती पाऊस असो, किती पाणी साठो, त्या माणसाला घरातून बाहेर निघावंच लागतं. पोटापाण्याचा प्रश्न आहे ना, एकाच नाही तर घरातले 4-5 मेंबर असतात. काही लोकांचे लय हाल बरं पावसाळ्यामध्ये. ज्याचे घर आहे ना पक्की आहेत ना, चांगले बांधले, त्यांची मजा आहे. पण ज्याचं घर कच्चं आहे, घर खाली आहे, त्याचे लय हाल पावसा पाण्यात. घरामध्ये पाणी शिरतं आहे, बरेच हाल आहे. काय काय बोलणार मला, तेवढे हाल आहे. ज्याचे घर मस्त उंच घर आहे त्याला काय टेन्शन नाही. मग चांगले घरं बांधण्यासाठी कामं केले पाहिजे की नाही. कामं करा, चांगले कामं करा, पैसा मार्गी लावा, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा, जेणेकरून भविष्यात पाऊस आला तर तुम्ही आपल्या घरामध्ये पावसा पाण्याचं निवांत बसू शकता, निवांत आराम करू शकता. टेन्शन घ्यायची गरज नाही. पण त्यासाठी तुम्ही चांगली मेहनत केली पाहिजे, पैसा चांगला कमावला पाहिजे, योग्य जागी इन्व्हेस्ट केला पाहिजे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या भावाला पण पुढं जायचं आहे ना, तर त्याला थोडी तुम्ही मदत करा. तुमच्या मदतीची गरज भावाला नाही. आता पाऊस बराच कमी झाला आहे. आता मस्त घरी जाऊया, जेवण खाऊन मस्त करू गरम गरम आणि आराम करूया. ओके, चला बाय बाय. ब्लॉग आवडल्यावरती कमेंट, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भावाला ना हेल्प करा, मदत करा. भावाला पुढं सोडा, पुढं जाऊ द्या. चला बाय.